नमस्कार, स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये. तर जून 2025 तर सप्टेंबर 2025 कालावधीत जे काही शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे, त्यामध्ये मुख्य म्हणजे विहिरींचे नुकसान झालं आहे. तर आता विहिरींच्या दुरुस्तीच्या कामासाठी सरकारकडून मदत दिली जाणार आहे. तर त्या संदर्भातला GR सुद्धा आता इथे आलेला आहे. तर नेमकी किती मदत मिळणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब मात्र करून जा. तर इथे बघू शकता दिनांक 13 ऑक्टोबर 2025 रोजी हा GR काढण्यात आलेला आहे. तर सन 2025-26 या वर्षाच्या खरीप हंगामातील अतिवृष्टी आणि पूरस्थितीमुळे खचलेल्या बुजलेल्या सिंचन विहिरींच्या दुरुस्तीच्या कामासाठी अर्थसहाय्य देण्याबाबत GR काढण्यात आलेला आहे. तर नेमकं शासन निर्णय काय आहे तर थोडक्यात आपण इथे समजून घेऊया. तर जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी झाल्याने किंवा मग पूरस्थिती निर्माण झाल्याने ज्या खचलेल्या व बुजलेल्या विहिरी आहेत अशांचे पंचनामे झाले आहेत, त्यांच्या दुरुस्तीची कामे सदर योजनेअंतर्गत अनुदेय राहील. या अंतर्गत आवश्यकतेनुसार यंत्रसामुग्रीचा वापर करण्याची पात्र लाभधारकास मुभा राहील. त्याचबरोबर याकरता संबंधित शेतकऱ्याने संबंधित गट विकास अधिकारी यांच्याकडे लेखी अर्ज करणे आवश्यक राहील. त्याचबरोबर सदर लेखी अर्जाची पोचपावती गट विकास अधिकारी यांनी अर्जदारास तात्काळ देणे आवश्यक राहील आणि अर्जासोबत विहिरीची नोंद असलेला सातबारा जोडणे इथे अनिवार्य आहे. अन्यथा सदर अर्ज जो आहे तो विचारात घेण्यात येणार नाही. तर आता इथे मदत बघूया किती मिळणार आहे. तर जिल्हाधिकाऱ्यांनी प्राप्त अहवालाच्या आधारे तालुक्यातील अतिवृष्टीमुळे खचलेल्या व बुजलेल्या सिंचन विहिरीच्या दुरुस्तीच्या कामाच्या प्रत्यक्ष खर्चास किंवा प्रति विहीर कमाल मर्यादा 30,000 यापैकी जी कमी असेल ती रक्कम अनुदेय करून तालुकानिहाय एकूण खर्चास मान्यता द्यावी. म्हणजे तुमची जी काही विहीर आहे त्यासाठी तुम्हाला जास्तीत जास्त 30,000 रुपयापर्यंत दुरुस्तीसाठी इथे पैसे मिळणार आहे. त्यामध्ये सुद्धा इथे खाली बघू शकता 8वा पॉईंट. तर सदर योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यास अनुदेय असलेल्या अंदाजपत्रकीय खर्चाच्या 50% रक्कम म्हणजे कमाल 15,000 रुपयेपर्यंत मर्यादा आगाऊ स्वरूपात जिल्हाधिकारी यांनी विहिरीच्या दुरुस्तीच्या कामासाठी उपलब्ध करून द्यावी. म्हणजे तुम्हाला 30,000पर्यंत इथे मदत मिळणार आहे. त्यामध्ये आगाऊ रक्कम म्हणून कमीत कमी 15,000 रुपये इथे सुरुवातीला दिले जाणार आहे. त्यानंतर तुमच्याकडून विहिरीचे दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला PTO यांच्यामार्फत संयुक्तपणे मोजमाप घेऊन काम पूर्ण झाल्याची खात्री करून लाभार्थ्यास अनुदेय एकूण खर्चातील उर्वरित 50% जी काही रक्कम आहे ती देण्यात येणार आहे. म्हणजे पहिले 15,000 रुपये सुरुवातीला आगाऊ रक्कम म्हणून देण्यात येणार आहे आणि त्यानंतरच जी काही 50% रक्कम उरलेली आहे ती नंतर मिळणार आहे. म्हणजे इथे 30,000पर्यंत जास्तीत जास्त तुम्हाला इथे रक्कम मिळू शकते किंवा मग त्यापेक्षा तुम्हाला कमीसुद्धा मिळू शकते. तुमच्या विहिरीचं कसं नुकसान झालेलं आहे त्यानुसारच इथे रक्कम ठरवली जाणार. तर व्हिडिओ कसा वाटला आहे नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर अशाच महत्त्वाच्या अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब मात्र करून जा.